हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण लग्नाच्या पंक्तीतील एकदम सर्वात अप्रतिम माझ्या आवडीचा असा पदार्थ बनवत आहोत, ते म्हणजे शाकभाजी. आणि एकदम सिंपल साधी सोपी रेसिपी आहे. आणि यामध्ये जे वाटण आपण बनवणार आहोत तेही अगदी सोपं आहे. बनवायला खूप सोपी आहे, चवीला मात्र एकदम भन्नाट लागते. जशी लग्नात मिळते ना, अगदी तशीच बघा, दिसायला सुद्धा किती मस्त दिसतीये. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला मी कुकर घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण काय करूयात, बटाटे घालून घेऊयात. तर बटाटे मी स्वच्छ धुवून त्यांची साल न काढताच यांना कापलेलं आहे आणि यांना पुन्हा व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं आहे. तसंच मी चवळी 4 ते 5 तास भिजवली होती. त्यानंतर 3 ते 4 पाण्याने याला धुतलेली आहे. आणि आता आपण याला काय करूयात, तर याला कुकरमध्ये काढून घेऊयात. तर चवळी बघा एकदम मस्त अशी भिजलेली आहे. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही रात्रभर सुद्धा याला भिजत घालू शकता. तर आता बघा, यामध्ये घालूयात पाणी आणि याला काय करायचं, आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर 5 ते 7 शिट्ट्या याला काढून घ्यायच्या आहेत. आपली चवळी एकदम नरम अशी शिजली पाहिजे, कारण चवळी जेवढी तुमची नरम शिजेल ना, तेवढी तुमच्या भाजीची चव वाढेल. तर आता कुकरच्या झाकण लावूयात आणि याला शिजायला ठेवून देऊयात. तर आपल्याला 3-4 नाही तर 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर कुकरच्या जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात. तर बघा, मी 1-1.5 चमचा तेल घातलेलं आहे तव्यामध्ये. त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपण आता आलं घालूयात. तर आलं इथे मी 1.5 ते 2 इंच घेतलेलं आहे. आणि या सगळ्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, याला परतून घ्यायचं आहे. तर जेणेकरून काय होईल, की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे याला परतून घेणार ना, तर याचं कच्चं पण जातं आणि चव मस्त येते. आता इथे मी कांदा घेतलेला आहे. तर इथे मी 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे असे लांब-लांब कापून घेतलेले आहेत. ते सुद्धा इथे घालून घेतलेले आहेत आणि सगळ्याला मस्त भाजून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि यामध्ये आपण वाटणामध्ये जास्ती मसाले वगैरे काही वापरणार नाही आहोत. तरी पण याची जी चव आहे ती एकदम लग्नाच्या पंक्तीतील जी शाकभाजी असते तशीच लागणार आहे. आता या स्टेजवर इथे मी 1 टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोसुद्धा मस्त असं आपल्याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे बघा. आणि हे सगळं मसाले मस्त भाजून घ्यायचे आहेत. कांदा परतून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही कांदा आणि टोमॅटो मस्त असं भाजून घ्याल ना, तर त्यावेळेला काय होतं, की याची जी चव येते ती मस्त येते. तर सगळं भाजून झालेलं आहे. आता याला थंड करून घेऊयात. तर आपले मसाले जे आपण भाजून ठेवलं होतं थंड झालेले आहेत. तर त्यांना काय करूया, मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. तर याला मी सगळ्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते बघा अशा प्रकारे. आणि ही रेसिपी एकदम साधी, सोपी आणि सगळ्यांच्या आवडीची होणार आहे. तर आता बघा, यामध्ये मी घालून घेते नारळाचं कीस. तर सुका नारळ इथे मी वापरलेला आहे. तर सुका नारळ जो आपण काय केलं आहे, किसून घेतलेलं आहे. तर हे सुकं खोबरं आहे, याला मी बारीक किसून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते मुठ्ठीभर कोथिंबीर. त्यानंतर इथे मी घालते थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळ्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मिश्रण एकदम बारीक वाटायचं आहे. जेवढं बारीक तुम्ही वाटाल तेवढी याची चव मस्त येणार आहे. तर मसाला मस्त बारीक असा वाटायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे. आणि बघा, मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. चला तर मग भाजीला फोडणी देऊयात. तर बघा, यामध्ये ना आता तेल घालायचं आहे. तिथे मी 3 ते 4 चमचे तेल घालत आहे. थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, कारण शाकभाजीची आपल्याला चव थोडी लग्नाच्या शाकभाजीसारखी करायची आहे, म्हणून थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवलेलं आहे. 1 चमचा इथे मी मोहरी आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता आपण जे वाटण वाटून ठेवलं होतं ते इथे घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी याला काय करायचं, आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा. आणि जी आपण भाजी बनवत आहोत ना, तर ही 6 ते 7 लोकांच्या प्रमाणात होणार आहे. 7 ते 7 लोकं एकदम मस्त भरपेट खाऊ शकतात एवढी ही भाजी होते. आणि मस्त याला आता काय करूया, परतून घेऊया. जर तुमच्याकडे घरी एखादं गेट टुगेदर असेल, छोटंसं काही फंक्शन असेल, त्यावेळेला सुद्धा तुम्ही बनवू शकता. जे लोकं नॉनव्हेज खात नाहीत त्यांसाठी तर ही एकदम परफेक्ट उत्तम पर्याय आहे. कारण शाकभाजी म्हणजेच आपल्या लोकांची एकदम फेवरेट असते आणि सगळ्यांनाच ही खूप आवडते आणि बनवायला सोपी आहे. जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. तर मसाला आता बघा मस्त असा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत याला पाणी सुकून जात नाही आणि तेल याचं सुटत नाही, अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे सतत. तर बघा, मसाल्याला वरती तेल दिसायला लागलेलं आहे. या स्टेजवर सुके मसाले इथे घालायचे आहेत.
तिथे मी आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा इथे मी धने पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. किचन किंग मसाला घालते 2 ते 3 चमचे. हा सिक्रेट आहे. हा तुम्ही घातला ना त्याची चव मस्त येते म्हणून इथे घालायचाच आहे. त्यानंतर इथे मी घालते आता 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. तर तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीने कमी जास्त केलं तरीही चालेल. तर बघा आता इथे मी 1.5 चमचा घेतलेला आहे आणि मस्त सगळं परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि मिश्रण एकदम परफेक्ट जेव्हा आपण परतून घेतो ना तर याची चव काय एकदम एक नंबर लागते. असं परतायचं आहे. 1-2 मिनटं लागतात मीडियम फ्लेमवरती, पण तुम्ही 2 मिनटं तेवढे द्या म्हणजे काय होईल तुमची ही रेसिपी आहे ना परफेक्ट अशी बनेल. तर मसाले परतून झालेले आहेत. आता इथे मी घालते आहे वांगं. तर वांगं इथे मी असं कापून घेतलेलं आहे. मोठ्या फोडी केलेल्या आहेत वांग्याच्या. तर वांगं इथे आवर्जून घाला कारण जेव्हा आपण शाकभाजी बनवतो ना तर त्यामध्ये वांग्याची जी चव असते ती एकदम मस्त येते आणि वांग्याने या भाजीची चव एकदम मस्त वाढते. तर इथे मी 1 वांगं घेतलेलं आहे लांबवालं आणि त्याला असे काप करून घेतलेले आहेत. आणि याला काय करायचं आहे मसाल्यामध्ये असं कोट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण जे बटाटा आणि चवळी शिजवून ठेवली होती तर ते इथे घालून घ्यायचं. बघा एकदम मस्त नरम अशी चवळी शिजलेली आहे. आता हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे बघा किती मस्त असा हा मसाला दिसत आहे बघा आत्ताच. तर शिजल्यानंतर आणि याची चव किती मस्त लागेल. आणि तुम्ही कधी असा झणझणीत, चमचमीत आणि चवदार अशी शाकभाजी बनवली आहे का? नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी याला काय करायचं ना मिक्स करायचं आहे. आता इथे थोडंसं आपल्याला काय करायचं आहे पाणी घालायचं आहे. तिथे मी थोडंसं पाणी घालते. तर पाणी एकदम जास्त घालू नका म्हणजे एकदमच पातळ करू नका. तर थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे आणि याला पुन्हा मिक्स करून घेते. कारण काय होतं शाकभाजीमध्ये जेव्हा आपण एकदम जास्त पाणी घालतो ना त्याची चव खराब होते. आणि ही शाकभाजी तुम्ही पुरीबरोबर खा एकदम चविष्ट अशी लागते. तर आता बघा यामध्ये मी घालते आहे चवीपुरतं मीठ आणि पुन्हा याला मिक्स करून घेते आहे. आणि आता आपल्याला फक्त यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला वांगं शिजवायचं आहे कारण आपली जी चवळी आणि बटाट्याची भाजी आहे ती ऑलरेडी शिजलेली आहे. आपण याला कुकरमध्ये लावून घेतलं होतं. फक्त वांगं थोडंसं शिजायचं बाकी आहे. त्यामुळे याला 5 ते 7 मिनिटे पुरेशी आहेत मीडियम फ्लेमवरती. तर बघा आता झाकण ठेवलेलं आहे मी आणि याला 5 ते 7 मिनिटाच्या नंतर बघूयात. तर बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि एकदम मस्त कलर आलेला आहे आणि काय सुंदर आणि काय सुरेख अशी भाजी तयार झालेली आहे. दिसते बघा किती मस्त. यावरती मी थोडीशी घातली आहे कोथिंबीर आणि एकदम लग्नाच्या पंक्तीतलं एकदम झणझणीत, चमचमीत आणि चवदार अशी शाकभाजी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.